माजी आमदार वैभव नाईक आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. अजून तरी तुम्ही प्रत्येक वेळी सांगताय की आम्ही ठाकरेंसोबतच आहे, परंतु महायुतीमध्ये जुंपले की वैभव नाईक कोणत्या पक्षात जाणार, आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये चर्चा आहे की वैभव नाईक, नारायण राणे म्हणतात वैभव नाईक माझ्या सल्ल्याशिवाय एकनाथ शिंदेनी सल्ला घेतल्याशिवाय ते आपल्या पक्षात घेणार नाहीत. काय यावरती तुमची प्रतिक्रिया? खरं तर नारायण राणेंना माझ्यावर बोलण्याचा कोणताही हक्क नाही. मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर गेली 10 वर्ष आमदार म्हणून होतो. आज पराभूत झालो तरी मी उद्धव साहेबांबरोबरच आहे, त्यांच्यावर काम करतो आहे. आणि उदय सामंत हे माझे मित्र आहेत, परंतु त्यांनी 2.5 वर्षापूर्वीच आम्ही सांगितलं होतं की आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर राहायचं आहे, आम्हाला महाराष्ट्राच्या हितासाठी उद्धव साहेबांना राहायचं आहे, आणि तीच आमची भूमिका कायम आहे. आणि नारायण राणे यांनी खरं तर माझ्यावर बोलू नये, कारण ते स्वतः ज्या ज्या पक्षाची सत्ता होती त्या त्या पक्षात ते गेलेले आहेत, आणि त्यांनी त्या त्या पक्षाशी नेहमीच गद्दारी केलेली आहे. काल पण शिंदेंच्या बंगल्यावर जाऊन, अनेक वेळा बंगल्यावर जाऊन त्यांनी आपल्या मुलाची उमेदवारी घेतलेली आहे. ज्या पक्षाचे ते केंद्रीय मंत्री होते त्या पक्षाच्या बाजूला करून उमेदवारीसाठी ते दुसऱ्या पक्षात आपल्या मुलाला पाठवलं आहे. त्यामुळे त्यांनी माझ्या निष्ठेवर बोलू नये. मी नेहमीच निष्ठावंत म्हणून काम करत आहे आणि यापुढच्या कामातसुद्धा काम करेन. उदय सामंत देखील म्हणतायत की आम्ही त्या संदर्भात चर्चा करतोय. त्यासोबतच वैभव नाईक हे माझे कॉलेजचे मित्र आहेत, सोबत आम्ही कायम सोबत असतो, ते देखील तुमच्यावरती बोलतो. मी गेले वर्षभर उदय सामंतांना भेटलो नाही. त्यांनी कालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये माझ्या विरोधात पैशाचा मोठा वापर केला हे त्यांनाही माहिती आहे. परंतु कालच्या आभार मेळाव्यानंतर त्याला वाटलं असेल की जे उमेदवार तिथे आमदार झालेत त्या आभार मेळाव्याला जो प्रतिसाद मिळाला, ज्या खुर्च्या रिकाम्या राहिल्या आहेत, त्यामुळे त्यांना वाटत असेल की इथल्या आमदाराची कामगिरी सुमार आहे, त्यामुळे हा पुढचा विषय आला असेल. परंतु मी आहे त्या पक्षाशी, उद्धव साहेबांशी ठाम आहे आणि माझी भूमिका तीच राहील. कुठेतरी आपण असं म्हणू शकतो का महायुतीमध्ये तुमच्यावरूनच ठिणगी आहे की तुम्ही नारायण राणे म्हणतायत की एकनाथ शिंदे माझ्याशी बोलल्याशिवाय तुम्हाला घेणार नाही. नारायण राणेंना कोण विचारायला गेलं आहे किंवा त्यांच्याकडे कोण गेलं आहे प्रवेशाला, आणि ते कुठल्या पक्षाची भूमिका आहेत खासदार, ते कुठल्या पक्षाची भूमिका मांडतायत हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु माझ्यावर बोलायचा, निष्ठावंतावर बोलायचा, निष्ठावर बोलायचा त्यांना कुठलाही अधिकार नैतिकदृष्ट्या तरी नाही आहे. वारंवार तुमची चर्चा का होते की वैभव नाईक का ठाकरेंची साथ सोडणार, महायुतीमध्ये ते सामील होणार? जेव्हापासून निवडणूक झाली तेव्हापासून आणि त्याच्या अगोदर देखील वारंवार चर्चा व्हायची की वैभव नाईक ठाकरेंची साथ सोडणार. परंतु या संदर्भात काही लोकांनी गैरसमज पसरवण्यासाठी ह्या अफवा किंवा ह्या चर्चा होत असतील. परंतु आपल्या माध्यमातून खरं तर विरोधाची भूमिका आम्ही ठामपणे मांडतोय, आणि त्या विरोधाच्या भूमिकेला कुठेतरी छेद द्यायचा, बायपास करायचा म्हणून ह्या भूमिका कोणतरी मांडत असतील. परंतु आमची भूमिका ही ठाम आहे आणि यापुढच्या कामात सुद्धा राहील. उदय सामंत नारायण राणे असं म्हणतायत की मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी तुम्ही वारंवार असायचात. हे कधी आपण मुंबईत होतो, 2.5 वर्ष मी आमदार होतो, आता पराभूत आमदार म्हणून मी या ठिकाणी काम करतो आहे, परंतु मी कधीही त्यांना भेटलो नाही. उलट कालच्या विधानसभेच्या निवडणुकी म्हणजे आपल्या मुलाला तिकीट मिळालं पाहिजे म्हणून हे तत्कालीन मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर किती वेळा होते हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे. वैभव नाईक ठाकरेंसोबत कायमस्वरूपी राहणार इथून पुढच्या काळामध्ये? नाही, उद्धव साहेबांवर मी कायमस्वरूपी आहे. नक्कीच आपण पाहतोय की इथून पुढच्या काळामध्ये मी कायमस्वरूपी उद्धव साहेबांसोबत राहणार, आणि नारायण राणे आपल्या मुलासाठी तिकीट मिळवण्यासाठी वर्षाच्या बाहेर किती वेळा उभे होते हे आपण सर्वांनी पाहिले. अशी प्रतिक्रिया जी आहे ते माजी आमदार वैभव नाईक यांनी दिलेली आहे. कॅमेरामन योगेश गुरवसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई.